नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा लास्ट रिव्हिजन बॅच मध्ये आज आपण मध्य पूर्व भारत या महत्वपूर्ण टॉपिकवर या ठिकाणी काम करणार आहोत। लक्षात घ्या, प्राचीन भारत संपला आणि त्यानंतर मध्य कालखंडाला सुरुवात होतीये, या दरम्यानचा जो भाग आहे त्याला आपण प्री मिडिवल इंडिया म्हणजेच मध्य पूर्व भारत असं या ठिकाणी संबोधतो। तर साधारणतः 8व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत एकूण 400 वर्षांचा इतिहास आपल्याला या सेक्शन मध्ये या ठिकाणी पाहावा लागतो। लक्षात घ्या, या टॉपिकवर आयोगानं एकूण 4 प्रश्न विचारले। 2022 ला एक प्रश्न आहे, 2019 ला 2 प्रश्न आहेत आणि मला वाटतं 13 ला एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर अशा प्रकारे 4 प्रश्न या टॉपिकवर आयोगाने या ठिकाणी विचारलेले आहेत। तर हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माझं असं गेसिंग आहे की 2023 ला पण आयोग या टॉपिकवर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो। तर व्यवस्थितरित्या आपण हा टॉपिक करणं गरजेचं आहे। आता या टॉपिक मध्ये आपल्याला 3 महत्त्वपूर्ण सब टॉपिक या ठिकाणी करावे लागतात। एक म्हणजे भारतात उदयास आलेल्या प्रादेशिक सत्ता, दुसरा महत्त्वाचा म्हणजे भारतात उदयास आलेले राजपूत राजे जे इसवी सनाच्या 10व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत होते, तर ते राजपूत शासक। आणि तिसरा जो टॉपिक जो आहे तो म्हणजे या दरम्यानच्या काळात अरबी लोकांनी भारतावर केलेलं आक्रमण, तर ते एक महत्त्वाचं या ठिकाणी आहे। तर हे सगळं तिन्ही टॉपिक आपण या लेक्चर मध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तर ही 100 रुपयाची बॅच जी आहे ना मित्रांनो, ही बॅच व्यवस्थितरित्या या ठिकाणी करा। तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज लागणार नाही, नोट्स पाहण्याची गरज लागणार नाही, फक्त लेक्चर्स व्यवस्थित या ठिकाणी करा। 6 वेळा तुम्हाला टाइम दिलेला आहे, 6 वेळा हे लेक्चर्स या ठिकाणी रिपीट या ठिकाणी पहा। मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, 15 आयोगाने प्रश्न विचारले तर तुम्हाला किमान 13 मार्क यामध्ये मिळतील। 13 दुने 26 असे 26 मार्काचा खजाना पूर्व परीक्षेला तुम्हाला इतिहास या विषयामधून मिळेल। कारण बघा, 100 क्रॉस केलं की डायरेक्ट राज्यसेवा मेन्सला तुम्हाला या ठिकाणी जाता येतं। मग त्या 100 मधले जर 25-26 मार्क हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मिळत असतील तर मित्रांनो खूप जास्त सिरियस इतिहासामध्ये या ठिकाणी तुम्ही असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। तर आपण या लेक्चर सिरीजमध्ये 100 रुपयाच्या लेक्चर सिरीजमध्ये जे मी 40 लेक्चरचं नियोजन करून दिलेलं आहे ते सर्व प्रिव्हियस इयरचे 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहून त्याचे टॉपिक तुम्हाला मी या ठिकाणी शिकवते आणि म्हणून मग 13 प्रश्नांची तर तुम्हाला गॅरंटी इथनं या ठिकाणी 100% मिळणार आहे। 2 दिवसामध्ये आपण मिडिवलचे सगळे प्रश्न संपूया आणि त्यानंतर लगेचच मॉडर्न इंडियाला स्टार्ट करूया। आधी आपण समाज सुधारक आणि राष्ट्रीय चळवळ अशा मोठे प्रश्न आयोगानं जास्त संख्येने प्रश्न ज्या टॉपिकवर विचारले ते आधी कव्हर करणार आहोत। तर लक्षात घ्या, ही बॅच खूप महत्वाची आहे। तुमचे कोण मित्र असतील, राज्यसेवा देणारे असतील, त्यांना या बॅच मध्ये तुम्ही या ठिकाणी जरूर आमंत्रण द्या, इन्व्हाइट या ठिकाणी करा आणि विचारांचा पण फायदा या बॅचच्या माध्यमातून होऊन द्या। होतं काय की आपल्या मित्रांना परीक्षा झाल्यानंतर कळतं की या सरांच्या या लेक्चर्स केल्या असते तर फायदा झाला असता, तर ती वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये म्हणून तुम्हीच या ठिकाणी आपल्या मित्रांना 100 रुपयाच्या या बॅच मध्ये आमंत्रित या ठिकाणी करा। तर सुरू करूया आजचं अत्यंत महत्वाचं या ठिकाणी सेशन। आता पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ला एक महत्वाचा प्रश्न आयोगाने इथं विचारला। काय प्रश्न आहे तर तहकीक ए हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला यावर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर तहकीक ए हिंद, तर लक्षात घ्या याचं राईट आन्सर आपण पाहू शकतो तर अल-बरुनी यानं या ठिकाणी हा ग्रंथ लिहिला आहे तहकीक ए हिंद। मोस्ट इम्पॉर्टंट आहे अल-बरुनी। आता पहा काय, हा प्रश्न विदेशी आक्रमणकर्ते जे भारतामध्ये हल्ला करण्यासाठी आले होते त्यांच्यावर हा प्रश्न आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे गझनीचा मोहम्मद याचा इतिहासकार होता अल-बरुनी। तर गझनीच्या मोहम्मद सोबत अल-बरुनी भारतामध्ये या ठिकाणी आल्याचं एकंदर दिसतं आणि भारताच्या सामाजिक आर्थिक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानं तो तहकीक ए हिंद हा ग्रंथ लिहिला। भारतामध्ये तत्कालीन समाज व्यवस्था जी चातुर्वर्ण व्यवस्था आणि विविध जातींमध्ये विखुरलेली होती त्याबद्दलचं एक सजीव चित्रण त्यानं या ठिकाणी अल-बरुनीनं तहकीक ए हिंद मध्ये या ठिकाणी केलेलं आहे। तहकीक ए हिंद मध्ये त्यानं उच्चवर्णीय ब्राह्मणांवर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे। तो असं म्हणतो की विदेशातील लोकांना भेटण्यास हे लोक टाळाटाळ करतात, त्यांची सावली पण अंगावर पडू देत नाही आणि त्यामुळं जो उच्चवर्णीय ब्राह्मण आहे, जो स्वतःला खूप जास्त ज्ञानी पंडित समजतो, तो मात्र या ठिकाणी अर्ध ज्ञानी आहे, कारण जगाचं ज्ञान त्याला या ठिकाणी नाही। समुद्र पार करून जाणं भारतामध्ये धार्मिक गुन्हा मानला जात होता, अशी पण भूमिका
तौकीक ए हिंद यामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. भारतामध्ये विविध असणाऱ्या अनिष्ट चालीरीती परंपरा या कशा पद्धतीच्या वाईट आहे या प्रकारची पण भूमिका तौकीक ए हिंद मध्ये या ठिकाणी दिल्याचं एकंदर दिसतं. अलबरुनीनं तौकीक ए हिंद मध्ये भारतातील अर्थव्यवस्था ही जणू काही एक क्लोज इकॉनॉमी या ठिकाणी राहिलेली आहे अशी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कारण भारताचा व्यापारच इथं ठप्प झाल्याचं दिसून येतं. भारतामध्ये बार्टर सिस्टीम जी आहे, वस्तू विनिमय पद्धत ही या ठिकाणी चालत होती. कॉइन एज या ठिकाणी भारतातलं समाप्त झालेलं होतं. ही भूमिका इथे या ठिकाणी अलबरुनीने तौकीक ए हिंद मध्ये मांडलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तौकीक ए हिंद अलबरुनी जितका इम्पॉर्टंट आहे ना मित्रांनो, तितकाच तुम्हाला इम्पॉर्टंट इब्न बतूता पण या ठिकाणी आहे. तर हा पण खूप इम्पॉर्टंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. लक्षात घ्या, आपल्याला इथे या ठिकाणी दिसतो हा जो इब्न बतूता आहे मोहम्मद बिन तुगलक याच्या दरबारामध्ये या ठिकाणी आला होता आणि यानं एक प्रवास वर्णन लिहिलं. ते प्रवास वर्णन रहेला या नावाने या ठिकाणी आहे. तर तुगलकांबद्दल आपण डिटेल घेणारच आहोत. तर इब्न बतूता हा मोहम्मद बिन तुगलकाच्या दरबारात आला आणि त्यानं रहेला या ठिकाणी लिहिलं. या रहेलामध्ये भारताच्या सामाजिक आर्थिक राजकीय जीवनाबद्दलची माहिती आपल्याला मिळते. आणि विशेष म्हणजे याला मोहम्मद बिन तुगलकनं राज्याचा मुख्य काझी देखील बनवला होता आणि 1342ला त्यानं आपला प्रतिनिधी राजदूत म्हणून चीनमध्ये देखील या इब्न बतूताला पाठवला होता. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. अब्दुल रजाक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अब्दुल रजाक हा आपल्याला विजयनगर साम्राज्यामध्ये आलेला एक महत्वाचा प्रवास या ठिकाणी पाहायला भेटतो. यानं विजयनगर साम्राज्याचा गौरव मोठ्या प्रमाणावर केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हे सगळे जे आहेत तर ते मध्यपूर्व काळामध्ये आपल्याला मध्यपूर्व काळात आलेल्या अलबरुनीवर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. तसा फिरदोसी पण आहे ज्यानं शहानामा लिहिला. तर ते सगळं घेऊच आपण. आता दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया, तो म्हणजे राज्यसेवा पूर्व 2019चा प्रश्न आहे. आता पहा, हा जो टॉपिक आहे ना, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. या टॉपिक मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, विदेशी आक्रमण करते, भारतात उदयास आलेले प्रादेशिक सत्ता आणि राजपूत शासक यांच्यावर हे 3 टॉपिक यामध्ये या ठिकाणी समाविष्ट आहेत. तर हा जो दुसरा टॉपिक या ठिकाणी आयोगाने विचारला तर तो म्हणजे प्रादेशिक सत्तांवर आयोगाचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर आता पहा, राष्ट्रकूट जर आपण पाहिलं तर दंतीदुर्ग यांचा संस्थापक या ठिकाणी राष्ट्रकूटांचा राहिलेला आहे. चोल जर आपण पाहिलं तर विजयालय जो आहे त्यानं या ठिकाणी चोल डायनेस्टीची स्थापना केली. कधी? 850 एडीला. 850 एडीला चोल डायनेस्टी स्थापन केली. तो कारिकल होता बघा एक. तर कारिकल हा अशोकाच्या काळातील शासक राहिलेला आहे, ते लक्षात घ्या. म्हणजे अशोकाच्या काळामध्ये पण एक चोल नावाचं राज्य होतं आणि तिथं या ठिकाणी कारिकल नावाचा शासक इथं होता, तो वेगळा आणि हा विजयालय वेगळा. विजयालयनं पुन्हा एकदा 850 एडीला या ठिकाणी चोल घराण्याची स्थापना केली. राजेंद्र प्रथम आणि राजराजा हे याचे महत्वाचे शासक म्हणून आपल्याला पाहायला भेटतात. पाल डायनेस्टी ही गोपालच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली आणि परमार ही डायनेस्टी आहे ती उपेंद्राच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली. या प्रकारचा प्रश्न पाहिल्यानंतर राईट आन्सर आपण पाहिलं तर पर्याय नंबर 4 या ठिकाणी आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं. तर हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी काय आहे तो पाहूया. आता पहा, 2019लाच आयोगानं या टॉपिकवर 2 प्रश्न विचारलेत. 19लाच आहेत पहा. तर काय प्रश्न आहे तर तो नीट समजून या ठिकाणी घेऊया. इथं दिलेलं आहे, डॅशच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे प्रदेशावर जसे सिलोन, अंदमान निकोबार बेटे, मलया द्वीपकल्पाच्या काही भागांवर अधिपत्य मिळवलं. आता हे लक्षात आलं पाहिजे, गंगेचा प्रदेश जिंकून घेतला म्हणजे गंगै कोंड चोल या प्रकारची उपाधी धारण करणारा शासक कोण आहे असा आयोगाचा सरळ सरळ प्रश्न आहे. तर राजेंद्र चोल जो आहे तो प्रथम, तर त्याबद्दल इथं प्रश्न आहे. तर याच्यावर इथं या ठिकाणी हे याचं राईट आन्सर आहे. चोल डायनेस्टीतले 2 महत्वाचे शासक लक्षात ठेवायचे, ते म्हणजे राजेंद्र प्रथम आणि राजराजा हे या ठिकाणी. तर यांच्यावर पण असे डायरेक्ट सेंटेन्स विचारला जाऊ शकतात. चोल राजा, राजेंद्र प्रथम किंवा राजराजा याच्याबद्दल या ठिकाणी खालील विधानं तपासा. त्यामुळे डिटेलमध्ये आपण हे सगळं करणार आहोत, हे लक्षात घ्या. सोमेश्वर आणि त्यात सोमेश्वर तिसरा आणि त्याचबरोबर विक्रमादित्य हे चालुक्यांचे शासक हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. विक्रमादित्य षष्ठ हा आपला चालुक्यांचा शासक या ठिकाणी पाहायला भेटतो. हे सगळं आपण पुढे या ठिकाणी करणारच आहोत. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपण पाहूया, तो म्हणजे 2013चा प्रश्न आहे. पहा, चौथा प्रश्न आहे 2013ला. खूप आधी विचारला, नंतर 19ला 2 आहेत, त्यानंतर 22ला विचारलेले आहेत. 20-21 गाळला आणि मग 22ला प्रश्न आहे. आता काय प्रश्न आहे तो नीट समजून घेऊया. आता बघा, हा प्रश्न पण जर पाहिला तर आपल्याला
रजपूत शासकांवर प्रश्न इथे या ठिकाणी आहे, हे सरळ सरळ दिसतं दिलेलं आहे. पहा, मध्य आशियातून आलेल्या आक्रमणापुढे उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत या ठिकाणी झाल्या. उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत झाल्या. म्हणजे पहा, यांनी काय केलं की विदेशी आक्रमण करते आणि भारतीय शासक यांच्या लढाया आणि त्या दोन टॉपिकला एकत्र करून प्रश्न विचारलेला आहे की राजपूत शासक का बरं किंवा भारतीय शासक का बरं पराभूत झालेले आहेत. पहा, आता इथे दिलेले भारतीय सैनिकांना लूट मिळवण्याची शक्यता नव्हती. भारतीय सैनिकांना लूट कशी काय मिळेल? कारण विदेशातून आलेले जे आहे ते लोक या ठिकाणी लूट करण्यासाठीच तर आले होते. गजनीचा मोहम्मद बिन कासिम आणि त्याचबरोबर मोहम्मद गौरी कशासाठी आलता भारतात? भारताचे लूट मिळवणं आणि त्यांचा देश जो आहे गजनी त्याला या ठिकाणी साधन संपन्न बनवणं, हेच तर त्यांचा उद्देश होता. आणि म्हणून मग लुटण्यासाठी आलेल्या लोकांना लोकांकडनं भारतीयांना लूट मिळण्याची शक्यता नाही, हे विधान अगदी बरोबर आहे. जातीभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता. आता हा राजपुतांचा कालखंड जर आपण पाहिला 10व्या ते 12व्या शतकापर्यंत कालखंड, तर हे तर बरोबर आहे ना. भारतामध्ये तहकीक हिंद जर आपण पाहिला तर तो सरळ सरळ म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था इतकी भयानक होते की म्लेच्छांना देखील या ठिकाणी विदेशी लोक जे आहेत त्या लोकांना हे लोक या ठिकाणी विचारत नव्हते. तर एतद देशी अस्पृश्यतेचं वर्णन पण तहकीक हिंदमध्ये केले. आणि म्हणून मग इथं पाहायला भेटतं तर जाती व्यवस्था खूप भयानक या ठिकाणी राहिलेली आहे. साहजिकच इथे या ठिकाणी पाहायला भेटतं केवळ क्षत्रियांनीच युद्ध या ठिकाणी करायचं अशी भूमिका या ठिकाणी आहे. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा लक्षात घ्या की सामंतशाही इंडियन फ्युडलिझम जर आपण पाहिला तर तो सामंतशाही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राहिली. आणि त्यामुळं सामंतदारांचे वेगवेगळे सैन्य होते आणि सामंतदार जर या ठिकाणी युद्धामध्ये मृत्युमुखी पडला तर ते सामंतदाराचे सैन्य हे पळून जात होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं जातीभेद भारतामध्ये होता 100%. आणि त्यामुळं भारतीय सैनिकांमध्ये एकोपा या ठिकाणी नाही, हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यामुळे हे दोन विधानं हे या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं जर आपण पाहिलं, मध्य आशियाई सैन्याची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक या ठिकाणी होती. आता हे बरोबर आहे, शस्त्रास्त्र आधुनिक होती नक्की आहे, परंतु भारतीय सैन्य किंवा भारतीय राजे हे शूरवीर राहिलेले आहेत आणि केवळ शस्त्रास्त्र आधुनिक होती म्हणून त्यांचा पराभव झाला असं म्हणता येणार नाही. हे अर्धसत्य हे या ठिकाणी आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. आक्रमक सैन्याचं नेतृत्व गुलाम लोक करीत होते असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता जे आक्रमण करते होते ते या ठिकाणी ते गुलाम होते असं म्हणलेलं आहे. आता मला सांगा, मोहम्मद गौरी जर आपण पाहिला तर मोहम्मद गौरी का गुलाम होता का? नाही, तर तो सरदार होता. त्याच्या अधिपत्याखाली कुतुबुद्दीन ऐबक हा या ठिकाणी गुलाम होता, हे लक्षात घ्या. गजनीचा मोहम्मद काय गुलाम होता का? तर नक्कीच नाही. तो पण गजनीचा या ठिकाणी काय आहे, तो या ठिकाणी सरदार आहे, तो गजनीचा शासक या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं आक्रमणाचं नेतृत्व ज्यांनी केलं, मोहम्मद बिन कासिम, गजनीचा मोहम्मद किंवा मोहम्मद गौरी, हे गुलाम नव्हते, लक्षात घ्या. यांच्या नंतर म्हणजे मोहम्मद गौरीच्या नंतर भारतात जो या ठिकाणी 1206 कुतुबुद्दीन ऐबकने जी सत्ता स्थापन केली, ते कुतुबुद्दीन ऐबक आणि बाकीचे त्याचे जे काही लोक होते ते मोहम्मद गौरीचे गुलाम होते, हे लक्षात असू द्या. म्हणजेच काय, गुलाम डायनेस्टी भारतामध्ये आली, परंतु ज्यामुळं आली तो मोहम्मद गौरी हा काही गुलाम कोणाचा नव्हता, उलट तो गौरी साम्राज्याचा सम्राट होता. हा मुद्दा आपल्या लक्षात आलं पाहिजे होता, हे लक्षात घ्या. तर असे प्रश्न व्यवस्थितरित्या आपण जर टॅकल केले तर ते हँडल आपल्याला करता येतात. पहिला पर्याय हे याचं राईट आन्सर आपल्याला एकंदर दिसतं. आता पहा, 4 प्रश्न आपण पाहिले, त्यापैकी 2 प्रश्न तर आपल्याला दिसले चोल डायनेस्टीवर आले. चोल डायनेस्टीवर 2 प्रश्न आले. एक प्रश्न तहकीक हिंदवर विचारला, मोहम्मद गजनीच्या आक्रमणावर विचारला. आणि चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं राजपूत डायनेस्टी का बरं पराभूत झाली त्यावर या ठिकाणी विचारलेला आहे. ते 4 महत्वाचे टॉपिक म्हणजे 3 टॉपिकवर प्रश्न आयोगाने आलेत. आता आपलं काम काय, तर ठीक आहे, चोलांवर प्रश्न विचारतो, उद्या राष्ट्रकुटांवर प्रश्न येईल,
परवा गुर्जर प्रतिहारावर प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर ते बाकीचे जे डायनेस्टी आहे तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी मिळवणं आपलं या ठिकाणी काम आहे, कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे तो तशा प्रकारचा अभ्यास आपल्याला या सेशनमध्ये इथे या ठिकाणी करायचा आहे. व्यवस्थितरित्या आपण हे सगळं या ठिकाणी काम पाहूया. आता पहा, हा भारत, या भारताचा नकाशा तुम्ही या ठिकाणी इथं पाहून घ्या, समजावून घ्या. आता हा जो कालखंड जर आपण पाहिला तर इथं दिलंय बघा 800 BC, 800 एडीचा कालखंड आहे. ठीक आहे. तर 800 एडी म्हणजे 8व्या शतकापर्यंत, 8व्या शतकाचा भारत जो आहे तर त्याचा नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. आता पहा, इथं तुम्हाला पाल डायनेस्टी या ठिकाणी पाहायला भेटते. पाल डायनेस्टी ही तुम्हाला डार्क ग्रीन मध्ये या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर राष्ट्रकूट डायनेस्टी जी आहे तर ती राष्ट्रकूटाची डायनेस्टी इथं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रचा काही भाग आहे, इकडे मध्य प्रदेशचा काही भाग आहे. तर ही राष्ट्रकूटाची डायनेस्टी या ठिकाणी आहे. इथं गुर्जर प्रतिहार डायनेस्टी जी आहे तर ती गुर्जर प्रतिहार डायनेस्टी तुम्हाला या ठिकाणी दिसते. वरती इथं काश्मीरमध्ये इथं स्पष्ट दिसत नाही, पण कार्कोटोक नावाचं शासक इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचे, आणि हा जो भाग आहे बघा, हा या प्रकारचा ग्रे कलरचा जो भाग आहे तर हे काय आहे, तर हे चोल डायनेस्टी आहे. चोलांची सत्ता ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर या प्रकारे पाल डायनेस्टी, राष्ट्रकूट आहे, गुर्जर प्रतिहार आहे, कार्कटक आहे आणि इथं चोल आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, हे समजलं पाहिजे, लक्षात घ्या. मग आता आपण काय करूया, या प्रत्येक राजवट ही जी डायनेस्टी, प्रत्येक घराणं जे आहे त्या घराण्यातल्या महत्वाचे मुद्दे काय आहे ते समजून घेऊ. उद्या जर समजा आयोगाने प्रश्न या ठिकाणी विचारला की हे सगळे डायनेस्टी आणि त्यांचे राजधान्या जर विचारल्या तर त्याचं उत्तर आलं पाहिजे, किंवा यांचे जे ग्रेट शासक होते त्यांच्याबद्दल आयोगाने जर प्रश्न विचारला तर ते आपल्याला आलं पाहिजे, किंवा यांच्याकडे आलेले जे अरबी आक्रमक होते किंवा अरबी व्यापारी लोक होते, इतिहासकार होते, त्यांच्याबद्दल माहिती जर विचारली तर ती आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून लास्ट रिव्हिजन सिरीजमध्ये आपण हे या पद्धती धावती रिव्हिजन या ठिकाणी करूया, जेणेकरून आपल्याला एक शेवटचा जो आपण लास्ट पंच म्हणतो ना, तो पंच इथे या ठिकाणी देता येईल आणि तो कॉन्फिडन्स पण तुमचा या ठिकाणी बिल्टअप होईल. तर हे सगळं जे काही लेक्चर आहे कॉन्फिडन्स बिल्टअप होण्यासाठी पण आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही काय केलं काय नाही मला माहित नाही, तुम्ही कसा अभ्यास केला तो तुम्हाला माहित आहे. फक्त या लेक्चर सिरीज मधनं मी गॅरंटी तुम्हाला देतो 13 प्रश्न बरोबर आणून देतो, 26 मार्क तुम्हाला इथे या ठिकाणी मिळवून देतो. आता पहा, गुर्जर प्रतिहाराबद्दल पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया. खास करून गुर्जर जे आहे तर पाहायला भेटतं यांची राजधानी भानीमल आहे, हे लक्षात ठेवायचं. गुर्जर प्रतिहारांची राजधानी भानीमल या ठिकाणी आहे आणि इथला शासक भोज हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. ठीक आहे. तर भोज जो आहे हा गुर्जरचा महत्वपूर्ण शासक या ठिकाणी आहे. महेंद्रपाल आणि त्याचबरोबर महिपाल हे अन्य शासक आहे. महेंद्रपाल, महिपाल यांच्याबद्दल नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण भोज व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. तो कुठला शासक आहे, गुर्जर शासक आहे, हे लक्षात घ्या. गुर्जरच्या नंतर प्रतिहार तिथं आले, मग प्रतिहारचा उपेंद्र म्हणलेला आहे, हे लक्षात घ्या. तर गुर्जर इम्पॉर्टंट आहे. पहा, तर इथं भोज राजानं ही पदवी धारण केली होती आदिवराह याची. आदिवराहची पदवी यानं धारण केलेली होती आणि याच्या राज्यामध्ये अल मसुदी हा आलेला होता आणि सुलेमान पण या ठिकाणी आला होता, हे लक्षात घ्या. अल मसुदी आणि सुलेमान हे दोन महत्वपूर्ण अरबी इतिहासकार याच्या राज्यामध्ये आलेले होते, हे लक्षात असू द्या. अल मसुदीला अरबांचा हेरोडोटस म्हटलं जातं. हा अरबांचा पहिला या ठिकाणी इतिहासकार आहे अल मसुदी. तर त्याला अरबांचा हेरोडोटस या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तो या ठिकाणी या दरबारात आलेला आहे. आता सुलेमानला मी पाहिलं तर सुलेमाननं गुर्जर शासकांबद्दल खूप जास्त कौतुक करणारं लिखाण केलेलं आहे, गौरवास्पद लिखाण केलेलं आहे. सुलेमान म्हणतो की गुर्जर प्रतिहार राज्य यामध्ये खूप जास्त उत्कृष्ट अशी अश्वसेना या ठिकाणी आहे आणि याच बरोबर तो असं म्हणतो की हा जो राजा होता हा महान आणि दानी राजा या ठिकाणी राहिलेला आहे आणि याच्या राज्यामध्ये चोरी होत नाही, कारण उत्कृष्ट गुप्तचर यंत्रणा पण याच्याकडे होती, अश्वसेना पण मोठ्या प्रमाणात होती, अशी भूमिका सुलेमान मांडतो. तर अल मसुदीनं मात्र या शासकावर टीका केलं आणि या राज्यावर पण टीका केलेली आहे. त्यानं गुर्जर राज्याला अल जुज्र या नावानं संबोधलेलं आहे. अल जुज्र.
आपल्या लिखाणामध्ये त्यानं अल जुज्र म्हणून या ठिकाणी संबोधलेला आहे गुर्जर शासकांना. आणि त्याचबरोबर हा जो शासक आहे भोज राजा, तर त्या भोज राजाला त्यानं बौर या नावानं संबोधलेलं आहे, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. कदाचित जर 2 सेंटेन्स असे विचारले अल मसुदीवर, जसं तर्किक हिंदवर विचारलं, अल मसुदीवर 2 सेंटेन्स विचारलं, तर ते हेच येतील. तर अल जुज्र आणि अल जुज्र म्हणून त्यानं या गुर्जर प्रतिहारांना संबोधलं. आणि या भोज राजा ज्याने जी अधिवाराची उपाधी धारण केली होती, तर त्या भोज राजाला बौर या नावानं संबोधलेलं आहे, हे लक्षात घ्या. यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा, तर कवी राजशेखर महान संस्कृत कवी होता, तर तो यांच्या दरबारामध्ये होता, ज्यानं प्रबंधकोश हा महत्वाचा या ठिकाणी काव्य संग्रह लिहिलेला आहे. राजशेखरने प्रबंधकोश लिहिला. जर समजा मध्यकालीन भारताच्या किंवा मध्यपूर्व काळातील महत्वाचे कवी यांच्यावर जर प्रश्न आला, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे प्रबंधकोश कोणी लिहिलं, तर राजशेखरने लिहिलं, हे इथं लक्षात घ्या. आता गुर्जर प्रतिहार झाल्यानंतर आपण राष्ट्रकूटांबद्दलची माहिती इथं या ठिकाणी जाणून घेऊ. राष्ट्रपीठांचा राष्ट्रकूट जे आहे, त्या राष्ट्रकूटाचे संस्थापक कोण आहे, तर दंतीदुर्ग सॉरी काय आलं, मला वाटतं पाल आले. चला, तर पालांबद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया आणि मग राष्ट्रकूट या ठिकाणी पाहूया. पालांची राजधानी ही मुंगेर या ठिकाणी होती. मुंगेर बिहार या भागामध्ये आहे पहा, तर मुंगेर ही राजधानी या ठिकाणी राहिलेली आहे. आणि यांचे शासक जर आपण पाहिलं तर गोपाल हा संस्थापक आहे, लक्षात घ्या मित्रांनो. सामान्य लोकांनी गोपालला सिंहासनावर बसवलेलं आहे. अशा प्रकारे सामान्य लोकांनी सिंहासनावर बसवलेला हा भारताचा दुसरा शासक आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पहिला शासक कोण, तर शिशुनाग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. जो शिशुनाग उदयभद्रच्या नंतर शासक आला, हरिजन वंशानंतर जो शिशुनाग वंश भारतामध्ये आला, तर तो शिशुनाग हा भारताचा पहिला शासक सामान्य लोकांकडनं सिंहासनावर बसला. तर मध्यकाळात किंवा मध्यपूर्व काळामध्ये हा गोपाल आपल्याला दिसतो, तशा प्रकारे बसला. गोपालच्या नंतर धर्मपाल आहे, देवपाल आहे आणि रामपाल हा अंतिम शासक आहे. रामपाल हा अंतिम शासक आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पहा गोपाल बद्दलची माहिती थोडीशी पाहूया, की गोपालनं औदुंतपूर इथं एक बुद्ध विहार बांधलं होतं. औदुंतपूर इथं त्यानं एक बुद्ध विहार बांधलं. बंगाल प्रांतामध्ये आहे ते औदुंतपूर, तर अशी माहिती आपल्याला मिळते. आणि या बुद्ध विहारासाठी 2 गावांचं अनुदान देखील यानं गोपालनं दिलं होतं असं दिसतं. पाल शासक हे बौद्ध धर्माचे पालन करते होते, बुद्धिस्ट होते, इथं या ठिकाणी लक्षात घ्या. धर्मपाल जो होता, तर या धर्मपालच्या काळामध्ये विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना 8व्या शतकामध्ये झालेली होती, असं एकंदरीत दिसतं. तर विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना ही झाली. जर समजा आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला की प्राचीन भारतातील विद्यापीठ यांची क्रोनॉलॉजी लावा, तर ते आली पाहिजे, लक्षात समजलं पाहिजे. आधी तक्षशिला, नंतर मग काय आहे नालंदा, नंतर मग विक्रमशिला विद्यापीठ, तर हे लक्षात असू द्या. तर या प्रकारे विक्रमशिला विद्यापीठाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. हा जो देवपाल होता पहा, देवपालचे मित्रत्वाचे संबंध जावा सुमात्रा इथल्या शासकांसोबत होते. इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इथल्या शासकांसोबत या ठिकाणी देवपालचे मित्रत्वाचे संबंध होते. आणि तिथं शैलेंद्र शासक राज्य करत होते. शैलेंद्र शासकांचा एक महान शासक, त्याचं नाव आहे बालपुत्र देव. तर या बालपुत्र देवनं देवपालला एक संदेश पाठवला होता की मला नालंदा या ठिकाणी एक बुद्ध विहार निर्माण करायचंय. तर देवपालकडे परवानगी मागितल्यावर देवपालने तिथे परवानगी या ठिकाणी दिली आणि मग तिथं नालंदा बुद्ध विहार हे बालपुत्र देवानं निर्माण केलेलं आहे, अशी माहिती या ठिकाणी मिळते. रामपाल हा अंतिम शासक इथं म्हटलेला आहे. आणि या रामपालच्या दरबारामध्ये संध्याकर नंदी होता, हा मुद्दा इथं या ठिकाणी लक्षात ठेवा. तर संध्याकर नंदी यानं रामपाल चरित्र लिहिलेलं आहे, हे इथं या ठिकाणी लक्षात घ्या. संध्याकर नंदीनं रामपाल चरित्रामध्ये काय भूमिका मांडली ती थोडंसं समजून घ्या. संध्याकर नंदी असं या ठिकाणी म्हणतो, या ठिकाणी रामपालच्या विरोधामध्ये कैवर्ता इथल्या शेतकऱ्यांनी बंड केलं होतं. म्हणजे बघा, भारतामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी दिसून येतं की शेतकरी राजसत्तेच्या विरोधात विद्रोह या ठिकाणी करतात. हे पहिल्यांदा जाणवलं ते म्हणजे कैवर्त या ठिकाणी. आणि याची माहिती संध्याकर नंदीनं या ठिकाणी रामपाल चरित्रामध्ये दिलेली आहे, हे लक्षात घ्या. युपीएससीने प्रश्न विचारला होता एकदा की कोणत्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांनी राजाच्या विरोधात बंड केल्याचं ठिकाण कोणतं आहे, तर ते कैवर्त होतं. संध्याकर नंदीनं रामपाल चरित्रामध्ये नमूद केलेलं होतं, हे इथं या ठिकाणी लक्षात असू द्या.
पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं राष्ट्रकूटांबद्दलची माहिती आता आपण इथे या ठिकाणी पाहूया। राष्ट्रकूटांच्या तशा पाहिल्या तर दोन राजधान्या या ठिकाणी होत्या, एक म्हणजे सोलापूरच्या जवळ मान्यखेड या ठिकाणी, सोलापूरच्या जवळ मान्यखेड या ठिकाणी, आणि यांचा महान शासक जो आहे अमोघ वर्ष त्यानं या ठिकाणी लातूरला आपली राजधानी एक नेलेली होती असं एकंदर दिसतं। तर मान्यखेड सोलापूरच्या जवळ आणि लातूर ही दोन अशा राजधान्या राष्ट्रकूटांच्या आहेत। राष्ट्रकूटांमध्ये दंतीदुर्ग मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आता दंतीदुर्गाला जोड्या लावायला प्रश्न विचारा, अमोघ वर्ष कॉन्सन्ट्रेट करा, इम्पॉर्टंट आहे अमोघ वर्ष, ठीक आहे। तर दंतीदुर्गानंतर कृष्ण प्रथम आहे, त्यानंतर गोविंद प्रथम आहे, नंतर गोविंद द्वितीय आहे, ध्रुव प्रथम आहे, ध्रुव द्वितीय आहे, गोविंद तृतीय आहे, अमोघ वर्ष आहे, आणि अंतिम शासक कृष्ण तृतीय आहे। हे लक्षात असू द्या, कृष्ण तृतीय अंतिम शासक आहे। आता आपल्याला दंतीदुर्ग, कृष्ण प्रथम आणि त्याचबरोबर अमोघ वर्ष हे तीन शासक कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत। बस एवढं केलं तरी तुमचा कार्यक्रम भागणार आहे। दंतीदुर्ग ज्यानं उज्जैन या ठिकाणी, दंतीदुर्ग यानं उज्जैन या ठिकाणी हिरण्यगर्भ यज्ञ केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। आपल्याला माहिती आहे दंतीदुर्गानं चालुक्य जे होते यांच्या आधी त्यांची सत्ता नष्ट केली आणि मग राष्ट्रकूट सत्ता स्थापन केली, संस्थापक आहे। मग या दंतीदुर्गाने जे पदव्या धारण केल्या, मग त्यामध्ये परमेश्वर आहे, परमभट्टारक आहे, महाराजाधिराज, हे सगळ्या कॉमन पदव्या ज्या आहेत त्या त्याने धारण केलेल्या आहे। परमेश्वर, परमभट्टारक, महाराजाधिराज या पदव्या त्याने धारण केलेल्या आहे। हा मुद्दा इथं आपण लक्षात ठेवा। कवी स्वयंभू हा याच्या दरबारामध्ये होता बघा। राजशेखर कोणाच्या दरबारामध्ये आहे तर गुर्जरांच्या दरबारामध्ये आहे, त्यानं प्रबंध कोसलेला। तर कवी स्वयंभूनं काय लिहिलं तर हरिवंश पुराण या ठिकाणी लिहिलेलं आहे। हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कृष्ण प्रथमनं शुभतुंग आणि अकाल वर्ष या दोन पदव्या धारण केल्या। असं येऊ शकतं ना की राष्ट्रकूटांपैकी कोणत्या शासकानं अकाल वर्षाची पदवी धारण केली किंवा शुभतुंगाची पदवी धारण केली तर कृष्ण प्रथम, हे लक्षात घ्या। मग कृष्ण प्रथमचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कैलासनाथाचं मंदिर। वेरूळमध्ये जे कैलासनाथाचं मंदिर आपण पाहतो ते कैलासनाथाचं मंदिर यानं या ठिकाणी उभं केल्याचं एकंदर दिसतं कृष्ण प्रथमनं, हे लक्षात घ्या। या मंदिराचं एक वैशिष्ट्य काय आहे तर हे जे मंदिर आहे हे पायापासून नाही, जनरली कुठले मंदिर उभं करतात आधी पाया खणला जातात मग मंदिर उभं राहतं, पण यांनी काय केलं आधी या ठिकाणी कळस जो आहे त्या कळसाचं काम केलं, म्हणजे पूर्ण डोंगर पोखरून एक मंदिर यांनी इथे या ठिकाणी उभं केलेलं आहे। तर कैलासनाथाचं मंदिर हे खूप इम्पॉर्टंट हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, तर ते थोडंसं या ठिकाणी व्यवस्थित पाहून या। पुढे आपल्याला कोणी केलं तर कृष्ण प्रथमनं। याचबरोबर आपल्याला इथे या ठिकाणी बाकीचे जे शासक आहेत त्यांच्याबद्दल बस इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण इम्पॉर्टंट कोण आहे तो या ठिकाणी अमोघ वर्ष इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात असू द्या। पाहू, गोविंद प्रथमनं प्रभूत वर्ष, विक्रमावलोक आणि प्रतापावलोक या पदव्या धारण केल्या। गोविंद प्रथमनं प्रभूत वर्ष, विक्रमावलोक आणि प्रतापावलोक या पदव्या धारण केल्या। तर ध्रुवनं कलिवल्लभ ही पदवी या ठिकाणी धारण केली। ध्रुव प्रथमनं कलिवल्लभ विचारलं जाईल का तर शक्यता खूप कमी आहे, पण अमोघ वर्ष मोस्ट इम्पॉर्टंट आहे। अमोघ वर्ष केला नाही तर समाधान पण नाही मिळणार आणि परीक्षेमध्ये जर याच्यावर प्रश्न आला तर मार्क पण नाही मिळणार, त्यामुळं अमोघ वर्ष इम्पॉर्टंट आहे। भारतात असा राजा झाला नाही की जो सर्वात जास्त वेळ सिंहासनावर बसला। अमोघ वर्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर लक्षात घ्या 800 AD पासून सुरू होतो, म्हणजे याचं आयुष्य जर आपण पाहिलं तर 800 AD पासून ते साधारणतः 878 पर्यंतचा कालखंड याचा या ठिकाणी, म्हणजे 78 वर्ष हा अमोघ वर्ष जीवन जगला आणि 78 वर्षांमध्ये तो सुमारे 64 वर्ष, 78 वर्षांमध्ये सुमारे 64 वर्ष राजा म्हणून काम केलेले त्यांनी। औरंगजेबाला पण एवढं भाग्य लाभलं नाही। औरंगजेब 51 वर्ष सिंहासनावर होता, मात्र हे लक्षात घ्या अमोघ वर्ष 64 वर्ष सिंहासनावर होता। वयाच्या 13व्या वर्षी तो सिंहासनावर बसला, मरेपर्यंत सिंहासनावर बसला। 64 वर्ष खूप मोठा कालखंड आहे, एक कोणताही शासक एवढ्या वर्ष सिंहासनावर बसतो। आता पहा याचा कालखंड हा कन्नड भाषेचं अभिजात युग मानलं जातं। कन्नड भाषा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याची असं दिसते आणि हा स्वतः कन्नड भाषेचा पुरस्कर्ता तर होताच होता, परंतु हा मोठा विद्वान देखील होता।
कन्नड भाषेमध्ये याने दोन महत्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती केली। एक म्हणजे कविराज मार्ग आणि रान मालिका। या दोन ग्रंथांवर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे। तर कविराज मार्ग रान मालिका हे ग्रंथ कोणी लिहिले, अमुक वर्षानं लिहिले, हा मुद्दा आपण या ठिकाणी अधोरेखित करा। याचबरोबर बोरिवलीमध्ये जे कण्हेरी बुद्ध विहार आहे ते कण्हेरी बुद्ध विहार याच्याच काळामध्ये उभं राहिलं आणि ही कण्हेरी बुद्ध विहार एक प्रकारचं विश्वविद्यालय म्हणून पण पुढे आले। कण्हेरी विश्वविद्यालय हे याच्या काळामध्ये उभं राहिलं, बुद्ध विहाराचं रूपांतर विश्वविद्यालयामध्ये झालं होतं असं एकंदर दिसतं। याचा दरबार हा षष्ट दिग्गजांचा दरबार या ठिकाणी मांडला जातो, म्हणजे 6 विद्वान याच्या दरबारामध्ये आहेत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। शाक्तायन, वीराचार्य, पोंपा, पंपा, रत्ना आणि जिनसेन हे ते 6 विद्वान याच्या दरबारामध्ये होते। यांची नावं पूर्व परीक्षेला पाठ करण्याची गरज नाहीये, फक्त लक्षात ठेवा 6 रत्नांचा दरबार किंवा 6 दिग्गजांचा दरबार याचा राहिलेला आहे, हा एवढा मुद्दा लक्षात घ्या। याच्याच काळामध्ये अरबी व्यापारी लोक जे भारतात येत होते त्यांनी याच राजाकडनं इस्लाम धर्माचा प्रचार करण्याची परवानगी मागितली। अमुक वर्षानं ती परवानगी दिली आणि म्हणून मग इस्लामचा फैलाव भारतामध्ये मोठ्या प्रमाणात झाला असं इतिहासकारांचं म्हणणं आहे। हा मुद्दा इथं आपण या ठिकाणी लक्षात करून ठेवा। तर अमुक वर्ष मोस्ट IMP शासक आपल्याला या ठिकाणी दिसतं। त्यानंतर चोल बद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया। चोलांवर तर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, तर त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया। गंगईकोंड चोल ही त्यांची राजधानी या ठिकाणी आहे। विजयालय यांचा फाउंडर आहे राजराजा प्रथम, त्यानंतर राजराजा प्रथम, त्यानंतर राजेंद्र प्रथम हे 2 शासक आहेत। विजयालय संस्थापक, त्यानंतर राजराजा प्रथम, त्यानंतर राजेंद्र प्रथम हे 2 महत्वाचे शासक आपल्याला दिसतात। तर यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। राजराजा याचं आधीचं नाव होतं अलीमोली वर्मन। काय आहे तर अलीमोली वर्मन हे याचं आधीचं नाव या ठिकाणी होतं, पूर्वीचं नाव। तसं की अजातशत्रूचं आधीचं नाव कुळिक होतं। हे किती विद्यार्थ्यांना माहिती होतं, जेव्हा परीक्षेला प्रश्न आला तेव्हाच कळालं कुळिक होतं, तर हे लक्षात असू द्या, हे आधी माहिती असणं गरजेचं आहे। राजराजाचं नाव अलीमोली वर्मन हे या ठिकाणी आहे। यानं शिवपाद शेखर ही पदवी धारण केली होती। हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या शासकांचा याने पराभव केला होता आणि ही पदवी शिवपाद शेखर ही पदवी धारण केली होती। आणि सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा, यानं या ठिकाणी बृहदीकारेश्वर मंदिर, दक्षिणेकडे बृहदीकारेश्वर मंदिर देखील बांधलेलं होतं, हे लक्षात घ्या। लक्षात घ्या मित्रांनो, या बृहदीकारेश्वर मंदिरालाच राजराजेश्वर टेम्पल असं या ठिकाणी म्हटलं जातं। राजराजाच्या नावानं हे टेम्पल आजही आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला भेटतं। दक्षिणेकडे बृहदीकारेश्वर मंदिर म्हणजेच राजराजेश्वर टेम्पल हे कोणी मांडलं, राजराजा प्रथम यांनी मांडलेला आहे, हा मुद्दा इथं या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर आपल्याला याची उत्कृष्ट शक्तिशाली नौसेना होती, ती त्याने उभारली, नौदल उभारलेलं आहे आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये विशेष अभियान चालवलेलं आहे। त्यानंतरच्या शासकानं हे या ठिकाणी लक्षात येतं। नौसेना याच्याच काळामध्ये उभारल्याचं दिसतं। राजेंद्र प्रथम मोस्ट इम्पॉर्टंट, त्यानं गंगईकोंड चोल ही उपाधी धारण केली। गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जे पण कोण शासक होते, पाल डायनेस्टी होती तिथं, त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर त्यानं या ठिकाणी गंगईकोंड चोल ही उपाधी धारण केली आणि त्याबरोबर त्या ठिकाणी त्यानं गंगईकोंड चोलपुरम हे शहर स्थापन केलं आणि तेच त्याचं राजधानीचं शहर या ठिकाणी बनलं असं एकंदर दिसतं। तर गंगईकोंड चोल म्हणजे गंगेचा चोल विजेता राजा असं त्याचा अर्थ आहे। तर गंगेचा चोल विजेता राजा म्हणजे गंगईकोंड चोलपुरम, गंगईकोंड चोल ही उपाधी त्याने धारण केली। आणि दक्षिण पूर्व आशियात म्हणजे हा आपला जावा, सुमात्रा, कंबोडिया इथला जो भाग आहे, तर तिथं त्यानं अभियान चालवलेलं आहे असं एकंदर दिसतं। श्रीलंकेची राजधानी जी होती अनुराधापूर, तर ही अनुराधापूर त्यानं बेचिराख केली, नष्ट केलेली आहे आणि तिथल्या राजा राणींसोबत अभद्र व्यवहार देखील यानं केलेला आहे, हे पण लक्षात घ्या। 1077 AD ला चीनमध्ये यानं 70 व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ पाठवलेलं होतं अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। आणि या शिष्टमंडळामध्ये विविध प्रकारच्या भारतातील वस्तू महत्वाच्या या ठिकाणी ऐवज या ठिकाणी पाठवले गेले आणि त्या बदल्यात चीनच्या शासकांनी या व्यापारी मंडळांना साधारणतः 81,000
ताम्र मुद्रा ज्या आहेत तर त्या ताम्र मुद्रा दिलेल्या आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं. 1077ला चीनमध्ये व्यापारी मंडळ गेलं, 70 व्यापाऱ्यांचं, जे राजेंद्र प्रथमनं या ठिकाणी पाठवलेलं होतं. हा मुद्दा इथं लक्षात असू द्या. राजेंद्र प्रथमचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, याच्या काळामध्ये कांस्य धातूची नटराजांची मूर्ती ही खूप जास्त या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती आणि ही नटराजांची मूर्ती हे यांच्या राज्याचं प्रतीकचिन्ह या ठिकाणी होतं. चोलांचं एक वैशिष्ट्य आहे, एखादा विजय प्राप्त केल्यानंतर हे चोल आपल्याला पाहायला असं भेटतात की काय करतात, हे जे चोल आहे तर ते चोल आपल्याला दिसतात की मंदिर निर्माण करतात आणि म्हणून यांच्यामुळं मंदिर निर्माण करण्याची मंदिर कला शैली अस्तित्वात आली. मग दक्षिण भारतामध्ये जे मंदिरं पाहायला भेटतात त्याला द्रविड शैली म्हटलं जातं. उत्तर भारतामध्ये जे मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात त्याला या ठिकाणी नागर शैली म्हटलं जातं आणि दख्खनमध्ये दोघांचा मिलाप करून जी शैली पाहायला भेटती त्याला आपल्याला वैसर शैली म्हटलं जातं. तर पाहायला असं भेटतं की हे जे कैलासनाथाचं मंदिर आहे वैसर शैलीचं प्रतीक या ठिकाणी मानलं जातं. द्रविड शैली जर आपण पाहिलं तर द्रविड शैलीमध्ये एक गर्भगृह आहे, त्या गृहावर उंच उंच शिखर आहे आणि त्याचबरोबर प्रवेशद्वार आहे, उंच उंच प्रवेशद्वार आहे, ज्याला गोपुरम म्हटलं गेलं. तर ते मंदिराचं वैशिष्ट्य आपल्याला एकंदरीत दिसतं. हे चोलांमुळेच निर्माण झालेलं आहे. हा मुद्दा आपण लक्षात ठेवा. कारकाटोक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काश्मीरमध्ये कारकाकोट हे स्वतंत्र शासक उदयास आलेले आहेत असं दिसून येतं. आपल्याला माहिती आहे कल्हणनं राजतरंगणी लिहिली, तर कल्हणची राजतरंगणी काश्मीरच्या राजवंशाची माहिती या ठिकाणी देते. तर लक्षात घ्या, राजतरंगणीमध्ये स्वतंत्र शासक म्हणून कारकटोक राजवंशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि ललितपूर हे यांची राजधानी होती. दुर्लभ वर्धन हा याचा संस्थापक होता. आयोगानं जर प्रश्न विचारायचं झालं तर आयोग तुम्हाला संस्थापकांमध्ये दुर्लभ वर्धन विचारेल, पण डिटेलमध्ये विचारायचं झालं तर ललितादित्य मुक्तापिडा याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता ही दाट आहे. याचं राज्य उत्तरेला तिबेट पासून दक्षिणेपर्यंत कावेरी नदीपर्यंत राहिलेला आहे. तर साधारणतः हा शासक जर आपण पाहिला तर 750 एडीच्या दरम्यानचा आहे बरं का. 750 एडीच्या दरम्यान याची सत्ता होती. कुठे तर आपल्या काश्मीरमध्ये. तर ललितादित्य मुक्तापिडाचं राज्य उत्तरेस तिबेट पासून दक्षिणेकडे कावेरी नदीपर्यंत आहे. हा विष्णूचा भक्त आहे किंवा विष्णूचा उपासक आहे. ललितपूर शहर त्यांनी काश्मीरमध्ये स्थापन केलं आणि त्याच शहरात त्यांनी राजधानी बनवलेलं आहे. त्याचबरोबर काश्मीरमध्येच त्यानं मार्तंड मंदिर उभारलं. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आज काश्मीरमध्ये जी शेती केली जाते त्या शेतीचं संपूर्ण क्रेडिट हे या ठिकाणी ललितादित्य मुक्तापिडाला जातं, कारण त्यानं काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जलसिंचनाची सुविधा केली, शेतीसाठी विशेष प्रयत्न केले आणि त्यामुळं आज आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतं शेतीचा विकास मोठ्या प्रमाणावर हे काश्मीरमध्ये झाला याच्याच काळामध्ये, हे लक्षात घ्या. तर जलसिंचनाची सुविधा यानं केलेली आहे हे लक्षात घ्या. तर ललितादित्य मुक्तापिडा आपल्याला पाहायला भेटू शकतो. यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पहा, हे सगळे आपले प्राचीन राजवंश या ठिकाणी आपण पाहून घेतले. आता आपल्याला लक्षात घ्या, गुर्जर प्रतिहारांचं जे राज्य होतं तर ते गुर्जर प्रतिहारांचं राज्य समाप्त होतं 10व्या शतकात आणि त्या राज्याच्या अवशेषांवर नवीन डायनेस्टी येते, ती म्हणजे राजपूत डायनेस्टी. मग राजपूतांचे विविध प्रकारचे वंश आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर राजपूतांचा पराभव या ठिकाणी झाला, त्याच्यावर आयोगाने प्रश्न या ठिकाणी विचारला. परंतु असा एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे, राजपूत वंश जे कोणत्या भागावर काम करत होते आणि त्यांचे महत्वाचे महान शासक कोण होते याच्यावर प्रश्न विचारला. पृथ्वीराज चव्हाणचा चित्रपट आला बघा, है ना. मग त्यामुळे मग राजपूत डायनेस्टी म्हणजे आता जर आपण पाहिलं बऱ्यापैकी राजपूतांचे पिक्चर आले. पद्मावती, राणी पद्मावतीवर चित्रपट आला. त्याचबरोबर इकडे जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज चव्हाणवर चित्रपट आलेला आहे. त्यामुळे थोडंसं राजपूत डायनेस्टीवर असा एखादा प्रश्न आला तर घाबरून जाऊ नका, त्याचं उत्तर आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. कनौजचा जो प्रांत आहे ना, तर त्या कनौजच्या प्रांतामध्ये कनौज प्रांत जर आपण इथे पाहिला तर पाहायला भेटतं, एक मिनिट, हा. तर बघा, कनौज प्रांत जर आपण पाहिला तर त्या कनौजमध्ये 10व्या शतकामध्ये एक नवा राजवंश आला राजपूतांचा, तो म्हणजे गहडवाल वंश आहे. तर या गहडवाल वंशमध्ये या ठिकाणी जो शासक होता त्याचं नाव होतं जयचंद. जयचंद हा शासक गहडवाल वंशाचा या ठिकाणी आहे असं एकंदरीत मानलं जातं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं माळवा प्रांत आहे. माळवामध्ये आपल्याला
परमार वंश जो आहे तर तो परमार वंश आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हे लक्षात घ्या. तर इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं विंध्य नावाचा शासक इथे या ठिकाणी राज्य करत होता. विंध्य पर्वत झालं त्याचं, तर विंध्य नावाचा राजा इथे या ठिकाणी राज्य करत होता असं एकंदर दिसतं मालवामध्ये. अजमेरमध्ये होतं चौहान वंश. अजमेरमध्ये तुम्हाला या ठिकाणी चौहान वंश या ठिकाणी पाहायला भेटतो. तिथं आपल्याला या ठिकाणी पृथ्वीराज चौहान हा इथं राज्य करताना आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतो. पृथ्वीराज चौहान हा शासक आहे अजमेरमध्ये. त्यानंतर दिल्लीमध्ये तोमर वंश या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. दिल्लीमध्ये तोमर वंश या ठिकाणी आहे आणि इथं शासक आनंदपाल तोमर हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आनंदपाल तोमर हा दिल्लीचा शासक या ठिकाणी आहे. दिल्लीमध्ये तोमर वंश एवढं लक्षात ठेवा. अजमेरमध्ये चौहान वंश आहे. माळवामध्ये परवार आणि कनौजमध्ये गहडवाल वंश. ठीक आहे. पंजाबमध्ये मोहचाल वंश या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि इथं जयपाल हा एक महत्वाचा शासक इथं या ठिकाणी पंजाबमध्ये पाहायला भेटतो. जयपाल आणि त्याचा मुलगा अनंतपाल हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर जयपाल आणि अनंतपाल यांच्या हत्या मोहम्मद गझनीनं केलेली आहे हे लक्षात घ्या. आणि येस, मोहम्मद गझनीने या ठिकाणी केली. आणि हे जे जयचंद आहे हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तो पृथ्वीराज चौहानचा सासरा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर या प्रकारे जयचंद आणि पृथ्वीराज चौहान हे जावई सासरे या ठिकाणी आहे. कारण जयचंदची जी मुलगी आहे तर तिच्यासोबत संयोगिता तिच्यासोबत पृथ्वीराज चौहाननं विवाह केल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. पृथ्वीराज रासो चांद बर्दा यांनी लिहिलं. पृथ्वीराज रासो हे लक्षात घ्या. पुढे पाहिला अनिलवाडा, तर सोलंकी वंश इथे या ठिकाणी आहे आणि या सोलंकी वंशाचा शासक होता राजा भीमदेव. आपल्याला हे माहिती असेल कदाचित कुतुबुद्दीन ऐबकनं या भीमदेवचा पराभव या ठिकाणी 1197 ला केलेला होता. आणि जयजाग भुक्ती जर आम्ही पाहिलं तर तिचा चंदेल वंश या ठिकाणी आहे. चंदेल वंशाचा राजा हा राजा विद्याधर हा आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतो. तर हा पण या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या. राजा विद्याधर हा आपल्याला पाहायला भेटतो. या प्रकारे राजपूतांचे महत्वाचे राजवंश कोणकोणत्या भागामध्ये राज्य करत होते, कोणकोणते राजवंश आहे आणि त्यांचे महान शासक कोण आहे, हा फक्त एवढा तक्ता व्यवस्थितरित्या या ठिकाणी पहा. आणि यामध्ये दोन महत्वाचे शासक लक्षात ठेवायचे, अजमेरचे चौहान, दिल्लीचे तोमर. हे एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला सहजरित्या म्हणजे 50% चान्सेस राहतात की योग्य जोडी तुम्ही देताल. या प्रकारे आता यानंतर आपण या ठिकाणी पाहूया की या काळामध्ये झालेले विदेशी आक्रमणकर्ते कोण कोण आहेत. लक्षात घ्या 3 महत्वपूर्ण आक्रमणकर्ते ते नाव लक्षात घ्या. मोहम्मद बिन कासिम, गजनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घौरी हे लक्षात घ्या. आता पहा इथं हा जो मोहम्मद बिन कासिम जो होता तर त्यानं भारतावर हल्ला केलेला आहे. त्याचा हल्ला हा साधारणतः 711 AD ला होता. 711 AD ला त्यानं भारतावर हल्ला केला आणि भारताचा सिंध प्रांतातील जो शासक आहे राजा दहीर, तर या दहीरचा त्यानं पराभव केल्याची माहिती या ठिकाणी मिळते. राजा दहीरचा पराभव मोहम्मद बिन कासिमने केला, संपत्ती लुटली आणि आपला मायदेशी या ठिकाणी निघून गेला. त्यानंतर गजनीमधनं गजनीचा मोहम्मद भारतामध्ये या ठिकाणी आला. त्यानं जयपाल जो आहे तर त्या जयपालचा पराभव केला, त्याची या ठिकाणी हत्या केली. जयपालचा पराभव जर आपण पाहिला तर 1001 AD ला झाला आणि त्याचा मुलगा जो आहे अनंतपाल, त्या अनंतपालचा पराभव 1008 AD ला झालेला आहे हे आपल्याला एकंदर दिसतं. तर गजनीचा मोहम्मद जर आम्ही पाहिला तर 998 AD पासून 1030 AD पर्यंतचा त्याचा कालखंड आहे. या काळामध्ये त्यानं भारतामध्ये एकूण 17 स्वाऱ्या या ठिकाणी केल्याची माहिती या ठिकाणी दिसते. हा जो फिरदौसी तुम्हाला दिसतोय, या फिरदौसीने लिहिलं शाहनामा. फिरदौसीने लिहिलं शाहनामा, जो मोहम्मद गजनीचा या ठिकाणी दरबारी कवी होता आणि या शाहनाम्यामध्ये त्यानं मोहम्मद गजनीच्या 17 स्वाऱ्यांची माहिती दिलेली आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आता येऊ आपण अल-बरुनीवर, जो दरबारी इतिहासकार राहिलेला आहे गजनीच्या मोहम्मदचा. आणि या अल-बरुनीने लिहिला तहकीक-ए-हिंद. तहकीक-ए-हिंद मध्ये काय काय मुद्दे लिहिले आहेत त्याबद्दलची माहिती मी सुरुवातीला सांगितले, मी इथं रिपीट करत नाही. तर अल-बरुनीने तहकीक-ए-हिंद या ठिकाणी ग्रंथ लिहिला. जोड्या लावाला पुन्हा एकदा तहकीक-ए-हिंद विचारला गेला तर तुम्ही ते आश्चर्य मानू नका, रहेला पण विचारला तरी आश्चर्य मानू नका. मोहम्मद घौरी हा एक इम्पॉर्टंट आहे. मोहम्मद घौरीचं जर आपण पाहिलं तर 1185 पासून ते साधारणतः 1206 पर्यंतचा कालखंड त्याचा या ठिकाणी आहे. या काळामध्ये तो भारतामध्ये आल्याचं एकंदर दिसतं आणि यानं या ठिकाणी पृथ्वीराज चौहान सोबत युद्ध केलं. त्या युद्धाला तराईंचं युद्ध या नावानं संबोधलं जातं. तराईंचं युद्ध जर आम्ही पाहिलं तर
1191 ला एक झालं, 1192 ला दुसरं झालं. 1191च्या युद्धामध्ये मोहम्मद घौरीचा पराभव आहे, तर 1192च्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा पराभव आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. एक अत्यंत इम्पॉर्टंट मुद्दा सांगतो की पृथ्वीराज चव्हाणचा दुसऱ्या तराईंच्या युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणच्या वंशजांना अजमेर इथून स्थलांतरित व्हावं लागलं आणि ते स्थलांतर कुठे झाले असा प्रश्न एकदा नेटला विचारला होता. तर ते कुठे स्थलांतर झाले तर रणथंबोरला झाले. मग पुन्हा एकदा रणथंबोरमध्ये चव्हाण वंश आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात असू द्या. तर चंदावरचा युद्ध आधी तराईंचं युद्ध आहे 1191 ला. 1194 ला या मोहम्मद घौरीनं चंदावर मध्ये युद्ध केलं आणि या चंदावरच्या युद्धामध्ये या ठिकाणी जयचंद जो पृथ्वीराज चव्हाणचा सासरा आहे तर त्याचा या ठिकाणी पराभव इथे या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं एकंदर दिसतं. हा मोहम्मद घौरी भारताची संपत्ती लुटली आणि मायदेशी या ठिकाणी निघून जात होता, तेव्हा धमयक या ठिकाणी याचं निधन झालेलं आहे. आणि मग याच्या निधनानंतर कुतुबुद्दीन ऐबकच्या माध्यमातून भारतामध्ये 1206 ला गुलाम डायनेस्टी या ठिकाणी आली आणि तिथून खऱ्या अर्थानं मध्ययुगाला सुरुवात ही या ठिकाणी झाली असं एकंदर दिसतं. तर मित्रांनो, एवढं सगळं आपण थोडंसं लॉंग लेक्चर झालं असेल, होऊ द्या, हरकत नाही. इन्फॉर्मेशन तुम्हाला मोठी या ठिकाणी मिळते, एवढंच करा. मार्क जरूर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुमचे कोण मित्र असेल त्यांना पण सांगा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप डाउनलोड कर भाऊ आणि 100 रुपयाची बॅच जी आहे ती या ठिकाणी इथं जॉईन या ठिकाणी कर. फायदा नक्की होईल, मार्क भरपूर मिळतील. मेन्सला या ठिकाणी जातात. थांबूया आपण. धन्यवाद.